तर राज्यासह हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीनही नगरपरिषद निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरायला आजपासून सुरुवात झाली आहे। हिंगोली नगरपरिषदेच्या 17 प्रभागांसाठी हे नामनिर्देशन भरण्यात येणार आहे। तर हिंगोली नगरपरिषदेची निवडणूक कशी पार पडणार आहे या संदर्भातला आढावा घेत उपविभागीय अधिकारी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। नगरपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। मी सध्या हिंगोलीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झालेली आहे। हिंगोली नगर परिषदेच्या एकूण 17 प्रभागामधील जे नामनिर्देशन पत्र आहेत ते भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। हिंगोली असेल, कळमनुरी असेल, वसमत असेल या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आज नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक जण सध्या नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी लगबग दिसून येत आहे। आपल्यासोबत ही निवडणूक कशी असणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी आहेत, आपण त्यांचे संवाद साधणार आहोत। सर, कशी असणार आहे निवडणुकीची प्रक्रिया, काय सांगा? निवडणुकीच्या संदर्भात आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने निवडणूक सहपत्राच्या सोबत जे आहेत त्याच्या अनुषंगाने आपण खाली स्टॉल ठेवलेला आहे की ज्यांना दाखल करायचे आहेत त्याच्यासाठी जी सहपत्रे दाखल करायचे आहेत त्याचे नमुने आपण खाली हे केलेले आहेत। इथे जे सगळे आपल्याला आहेत ते प्रभाग वाईज आपण नामनिर्देशन पत्राची जी तपासणी करतो, हे मतदार यादीतील नाव असू दे त्याचं किंवा सूचकांची अनुमोदकांची जी नावं आहेत त्यांची तपासणी करण्याकरता आपण हे अध्यक्ष आणि प्रभाग वाईज नामनिर्देशन पत्र जे स्वीकारण्यासाठी जी प्राथमिक आपल्याला तपासणी करावी लागते त्या संदर्भात हे आपले सर्व टेबल आहेत। इथं निवडणुकीचा अवलगाव कक्ष आहे, पुढे तिकडे आपल्या निवडणुकीच्या संदर्भात विविध कक्ष आहेत की जिथून सर्व निवडणुकीचं आपल्याला एकंदरीत कामकाज चालणार आहे। इथे जर बघायला गेलं तर प्रशासनाकडून देखील हे नामनिर्देशन भरण्यासंदर्भात अनेक ठिकाणी जे आहेत ते टेबल लावण्यात आलेले आहेत। आपण जर बघायला गेलं तर या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते सध्या नामनिर्देशन पत्र छाननी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। बघायला गेलं तर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून देखील आता सद्यस्थितीला नामनिर्देशन पत्र घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।